त्यांनी एवढी पण धमकी दिलेली आहे की तुम्ही कुठेही कोणत्याही कॉलेजला जावा, कुठेही जावा, तिथं तुम्हाला उभं पण करून घेणार नाही, तुमची लायकी सुद्धा नाही, एवढ्यापर्यंत त्यांनी बोललेले आहेत. पॅरेंट्सची सुद्धा त्यांनी लायकी काढलेली आहे. मॅडम फक्त आणि फक्त फीचं बोलतायत. त्यांना आमच्या करिअरचं काही मात्र पडलेलं नाहीये. त्यांना फक्त फीश मतलब आहे. काही पण विषय आम्ही जर बोललो, तुम्ही NOC द्या किंवा आमचं ट्रान्सफर आम्हाला कॉलेज पाहिजे, तर ते सरळ बोलतात की तुम्ही 3 वर्षाची 2.5 लाख रुपये फी भरा आणि नंतर आम्ही तुम्हाला NOC देतो. नर्सिंग कॉलेजच्या नावाखाली हे सगळं पैशासाठी स्कॅम चालू आहे. नमस्कार. तासगावमधील नर्सिंग कॉलेज एक आहे आणि त्या नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं जे अनुदान, शासकीय अनुदान येत असतं, ते अनुदान हडपण्याचं काम या नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून होतं आहे. या नर्सिंग कॉलेजला जी इमारत आहे ती इमारत भाड्याची आहे आणि ती एकाच खोलीची आहे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर नर्सिंग कॉलेजची मान्यता ज्यावेळी मिळत असते त्यावेळी त्या नर्सिंग कॉलेजच्या कमिटीमध्ये एखादा डॉक्टर असण्याची आवश्यकता असते, परंतु तसं कुठलंही पूर्तता या नर्सिंग कॉलेजच्या संस्थेच्या माध्यमातून झालेली नाही. आणि तरीसुद्धा इथं शिकणारे जे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्यांच्यावर त्यांचं अनुदान लाटण्याचा खऱ्या अर्थानं ही जी पिळवणूक आहे, ही पिळवणूक या नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून होते. आणि त्याविषयी बोलण्यासाठी या नर्सिंग कॉलेजचे सगळे विद्यार्थी-विद्यार्थिनी आज जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांना भेटण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्या ज्या व्यथा आहेत, त्यांच्या अडीअडचणी आहेत आणि त्यांना नक्की त्या कॉलेजकडून काय हॅरॅसमेंट केली जाते या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यावर या साऱ्या विद्यार्थिनी आहेत. काय सांगाल, कशा तऱ्हेचं या कॉलेजकडून हॅरॅसमेंट चालू आहे? सर आता तरी जस्ट आला ते काही पण विषय आम्ही जर बोललो, तुम्ही NOC द्या किंवा आमचं ट्रान्सफर आम्हाला कॉलेज पाहिजे, तर ते सरळ बोलतात की तुम्ही 3 वर्षाची 2.5 लाख रुपये फी भरा आणि नंतर आम्ही तुम्हाला NOC देतो. आणि तो जो काही विषय बोलल तो सगळा पैशाचाच विषय त्यांचा चालू आहे. आणि त्यांनी एवढी पण धमकी दिलेली आहे की तुम्ही कुठेही कोणत्याही कॉलेजला जावा, कुठेही जावा, तिथं तुम्हाला उभं पण करून घेणार नाही, तुमची लायकी सुद्धा नाही, एवढ्यापर्यंत त्यांनी बोललेले आहेत. पॅरेंट्सची सुद्धा त्यांनी लायकी काढलेली आहे. आणि त्यांनी एवढं पण केलेलं आहे की ती आमचे जे अकाउंट आहेत आणि त्यांचे जे अकाउंट आहे ते अटॅच करून त्यांनी आमच्या अकाउंटवरची फी त्यांच्या अकाउंटला डायरेक्ट अटॅच करून घेतलेली आहे. आणि जे पर्सनल जे पैसे आहेत, आता काही काही विद्यार्थिनींचे जे जॉबचे जे पैसे आहेत, आता एका विद्यार्थिनीचे 30,000 रुपये आहेत, तर ते 30,000 रुपये डायरेक्ट मॅडमच्या अकाउंटला गेलेले आहे. आणि त्यांनी बोलले की माझ्या अकाउंटचे पैसे काढून द्या, तर नाही बोलतात ते मी फी जमा करून पैसे घेणार आहे. नाही यांचा लॅब आहे, नाही यांनी काही नाही इमारत नाही, नाही ही पण नाही, शौचालय सुद्धा नाही मुलींचं. आणि एवढं पण यांनी करून आम्हाला त्या मॅडमकडून अजूनही धोक्याचे कॉल येत आहेत. काय त्या कॉलेजचं नाव काय आणि मॅडम कशा तऱ्हेने हॅरॅसमेंट करताय? डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे JNM नर्सिंग कॉलेज. मॅडम फक्त आणि फक्त फीचं बोलतायत. त्यांना आमच्या करिअरचं काही मात्र पडलेलं नाहीये. त्यांना फक्त फीश मतलब आहे. आता तिथं जी इमारत आहे ती एकच खोली आहे. दुसरा वर्ग ज्यावेळी लेक्चर असतं त्यावेळी पहिला वर्ग बाहेर काढला जातो, अशा तऱ्हेचं काय? हो, एकच वर्ग आहे. त्यातच फर्स्ट इयर आणि सेकंड इयर. खरं तर आम्हीच फर्स्ट बॅच आहोत त्यांच्या कॉलेजची. त्यामुळे आम्हाला काही एवढं आयडिया नव्हती की बाबा असंच होईल काय पुढं जाऊन. आम्ही घेतलं, त्यांच्यावर विश्वास ठेवून घेतलं, पण शेवटी त्यांनी आमचा विश्वासघातच केलाय थोडक्यात. काय सांगाल मॅडम, आता वॉशरूमची व्यवस्था तिथं नाही आहे, लॅब नाही आहे, कशा तऱ्हेच्या असुविधा आहेत? भरपूर सुविधा आहे त्या नर्सिंगला. जसं जसं स्टेट पाहिजे तसं काहीच नाही, इमारतच नाही आहे. DED कॉलेज कुठलं आहे, तिथं लहान मुलांची पण शाळा भरते, सगळंच होते. महत्त्वाचं आमचं नुसतं डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे म्हणून आहे, साधा आमचं नाही का कॉलेजचं तिथं बोर्ड पण नाही आहे, काहीच नाही आहे नाव. नुसतं आपलं टेबल मांडले, ती हे मांडले आणि फक्त आमची कागदपत्र एका कागदपत्र तिथं आणि पूर्ण धुरळा भरलेलं कॉलेज आहे पूर्ण. आम्ही सगळे जातोय, स्वच्छ करतोय आणि मग बसतोय आणि आम्ही फोन करणार आम्ही आलोय, मग तेव्हा सगळं शिक्षक येतात. तुमच्यासाठी जे वॉशरूम आहे त्याची सुद्धा दुरावस्था आहे, खूप दुरावस्था आहे. पत्रा कुठं तरी आहे, पाण्याची व्यवस्था नाही, पिण्याची पाण्याची पण व्यवस्था नाही आहे. आता जे तुमचं जे अनुदान शासकीय जमा होते, तुमची स्कॉलरशिप वगैरे, ते त्यांच्या डायरेक्ट खात्यावरती जमा हो होते तसंच केले त्यांनी. ह्या वर्षी थंब घेऊन आहे ना त्यांनी असं हे करून घेतलं आम्हाला नकळत, ती तुमची स्कॉलरशिप असं होईल तसं होईल म्हणून आम्हाला आम्ही दाखवून नाही का हे करलं. आम्ही तुमच्यासाठी खूप झटतोय, समाज कल्याणला आम्ही रोज नाही का जातोय, रांगेत उभारतोय तुमच्यासाठी, आम्ही नाही का लाख लाख रुपये तिथं समाज कल्याणला भरले ती, आणि तुमची फी आम्ही नाही का हे करून घेतली आहे, आता फी येईल मग येईल असं करून सांगितले. फी शिवाय दुसरं त्यांचं शिक्षणाचं नावच नाही आहे त्यांचं काही. तुम्ही काय सांगाल, कशा तऱ्हेचं तिथं असुविधा आहेत किंवा तुमची जी स्कॉलरशिप आहे ती
किंवा इतर जे लॅब असेल, लायब्ररी असेल, तिथं सुविधा दिल्या जात नाही, वॉशरूम नाही. नर्सिंग कॉलेजच्या नावाखाली हे सगळा पैशासाठी स्कॅम चालू आहे. आम्ही सगळे एस सी कास्टमधून आहोत तरीसुद्धा आमच्याकडून 80,000 फी घेतली जाते आणि साठी काय सुद्धा प्रोव्हाइड केलं जात नाही. ना लेक्चर होत आहेत, ना कोणत्या विजिट होत आहेत. मी एस सी कास्टमधून असून माझे पॅरेंट्स आले होते बोलायला की बाबा एवढी फी तुम्ही का घेताय, तर माझ्या पालकांना म्हणतात तुमच्या मुलीला शिक्षण द्यायची तुमची लायकीच नाही, मी तुमच्यासाठी माझं घर घाणवत ठेवलं, ह्या भाषेत त्यांनी आमच्या पॅरेंट्ससोबत बोलतात. आणि कुठे प्रॅक्टिकलला पाठवतात हॉस्पिटलला, त्याचं पण त्यांनी पैसे खातात. फर्स्ट इयरला लेक्चर झाले नाहीत, मग एक्झामच्या टाईमला आम्हाला बोलले तुम्हाला पास करतो, पैसे भरा. त्याच्यासाठी पण स्टुडंटनी पैसे भरले का तर वर्ष वाया जायला नको म्हणून. ते पण पैसे त्यांनी खाल्लेत आणि पासचा रिझल्ट अजून दिलेला नाही आहे आम्हाला, फर्स्ट इयरचा रिझल्ट दिलेला नाही आहे. आता अनेक विद्यार्थी तुमच्यापैकी गावाकडून येत आहेत, फक्त तरी हॉस्टेलवर राहताय असं सांगून त्याची फी सुद्धा ते घेतात. हां, हॉस्टेल आहे असं त्यांनी शासनाला दाखवलंय, पण तिथं स्टुडंटच नाहीत, त्यांनी आम्हाला प्रोव्हाइडच केलं नाही हॉस्टेल. आता आपल्याबरोबर या विद्यार्थ्यांचे काही पालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय तुमचं कोण शिकतं यामध्ये आणि कशा तऱ्हेची बोलू? माझं नाव आहे नितीन साळे. माझी मिसेस तिथं शिकते. ॲडमिशन घेताना सांगितलं तुम्हाला एकदम चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळेल. खरं तिथे शिक्षण काही नाही आहे आणि फीज भरताना सांगितलं फीज काही नाही आहे म्हणून. आम्ही एस सी कास्टमधून आहे. फीज 55-60 हजार रुपये आहे. खरं आमच्याकडून 80,000 रुपये घेतल्यात आणि प्रत्येक वेळी म्हणजे कुठल्याही गोष्टीला आडवं लावलं जातं. तुम्ही रेग्युलर येत नाही. तिथला स्टाफ महत्त्वाचं म्हणजे तिथं स्टाफच नाही आहे, फक्त 2 स्टाफ आहे तिथं, तेच सगळं मॅनेज करतात. क्लर्क असणारी मॅडम ती शिकवते असं? हां, क्लर्क असणारी मॅडम शिकवते. मग आता काय भूमिका तुमची राहणार एक पालक म्हणून, तुमची काय मागणी आहे आता शासनाला? नाही, कॉलेज तर आम्हाला ट्रान्सफर पाहिजे, नाहीतर तिथं महत्त्वाचं कॉलेज ट्रान्सफरच पाहिजे, कारण तिथं व्यवस्थित काहीच नाही आहे ना. नक्कीच या निमित्तानं जे तासगावमधील दादासाहेब मुळे, ज्ञानेश्वर मुळे हे जे नर्सिंग कॉलेज आहे, या नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय चालू आहे, त्यांची पिळवणूक चालू आहे आणि त्यांचं जे शासकीय अनुदान किंवा त्यांची जी स्कॉलरशिप शासनाकडून जमा होत असते ती या मुलींच्या खात्यावर जमा होते, परंतु त्या ज्या कॉलेजच्या संचालिका आहेत त्यांनी यांच्या अकाउंटला त्यांचा अकाउंट कनेक्ट केलेला आहे आणि त्यामुळे यांच्या अकाउंटमधले पैसे त्या मॅडम परस्पर आपल्या अकाउंटवर वर्ग करतायत आणि त्यामुळं या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक आयुष्य कुठंतरी बर्बाद होतं आहे, शैक्षणिक वर्ष त्यांचं कुठंतरी वाया जातं आहे आणि त्यामुळं इथं दिल्या जाणाऱ्या ज्या सुविधा आहेत इथं महिलांसाठी साधं वॉशरूमही त्यांना देता आलेलं नाही. एकाच खोलीमध्ये हे वर्ग भरतायत. दुसऱ्या वर्षाच्या मुलांना जर लेक्चर द्यायचं असेल तर पहिल्या वर्षाच्या मुलांना बाहेर काढलं जातं आणि दुसऱ्या वर्षाची मुलं त्या वर्गामध्ये बसून त्या ठिकाणी लेक्चर दिलं जातं आणि विशेष बाब म्हणजे हे लेक्चर देणारी जे अर्हता आहे, शैक्षणिक अर्हता ती नसतानाही एका क्लर्क मॅडमकडून यांना शिकवलं जातं आहे. त्या क्लर्कच्या माध्यमातून ही लेक्चर्स घेतली जात आहेत आणि त्यामुळं कुठंतरी सारं गौडबंगाल या संस्थेमध्ये चालू आहे. शासनाची कुठंतरी फसवणूक चालू आहे आणि या विद्यार्थ्यांची असेल, पालकांची असेल, मोठ्या प्रमाणात पिळवणूक चालू आहे. जी शैक्षणिक पिळवणूक असेल, आर्थिक पिळवणूक असेल, ही पिळवणूक या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून होते आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी केली आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.